पंचीकृत पंचमहाभूत. स्थूल सृष्टीच्या रचनेत पंचमहाभूतांचे पंचीकरण ही एक अत्यंत गूढ आणि दिव्य अशी प्रक्रिया आहे. सूक्ष्म सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर जेव्हा ईश्वराने स्थूल जगाची कल्पना केली तेव्हा पंचमहाभूत जसे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांचा परस्पर समन्वय आवश्यक झाला. हा समन्वय केवळ जोडण्याचा किंवा मिसळण्याचा प्रकार नव्हता, तर तो एक सखोल आणि संतुलित प्रक्रिया होती, ज्याला पंचीकरण असे म्हणतात. या प्रक्रियेत प्रत्येक महाभूत 2 समान भागांत विभागले जाते. अर्धा भाग स्वतःजवळ ठेवला जातो आणि उर्वरित अर्धा भाग 4 समान भागांत विभागून इतर 4 महाभूतांमध्ये मिसळला जातो. हाच क्रम पुढे प्रत्येक पंचमहाभूताबरोबर पुन्हा पुन्हा केला जातो. परिणामी प्रत्येक महाभूतामध्ये त्याचा स्वतःचा अर्धा अंश आणि उर्वरित 4 महाभूतांचे अंश मिळून एक संपूर्ण पण मिश्रित असे स्वरूप तयार होते. हेच मिश्रण स्थूल जगाचा पाया बनते. उदाहरणार्थ आपण आकाश पाहतो तेव्हा त्यात केवळ आकाशाचा घटक नसतो, तर त्यात वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांचे सूक्ष्म अंशही सामावलेले असतात. त्याचप्रमाणे वायूमध्येही आकाश, अग्नी, जल आणि पृथ्वीचे अंश असतात. हीच प्रक्रिया पुढे अग्नी, जल आणि पृथ्वीबरोबरही घडते. अशा प्रकारे पंचमहाभूत आता स्वतंत्र न राहता परस्परांशी जोडलेले आणि एकमेकांत मिसळलेले असतात. हे पंचीकरण केवळ भौतिक मिश्रण नाही, तर एक दिव्य समरसतेचे प्रतीक आहे. यामुळे सृष्टीत विविधता असूनही एकता टिकून राहते. जेव्हा आपण या पृथ्वीवरील कोणतीही वस्तू पाहतो, स्पर्श करतो, ऐकतो, वास घेतो आणि चाखतो, तेव्हा प्रत्यक्षात आपण या पंचीकृत पंचमहाभूतांचाच अनुभव घेत असतो. याच कारणामुळे स्थूल जगातील प्रत्येक घटक आपल्याला पूर्ण आणि सजीव वाटतो, कारण याच्या अंतर्यामध्ये संपूर्ण सृष्टीचा संतुलित अंश दडलेला असतो. या विभागातील मजकूर सुनील खांडबहाले लिखित कोहम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.